धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव येथील एक आदिवासी महिला 28 सप्टेंबरला प्रसूतीकरिता मंगरुळ दस्तगिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेली होती। तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डोंगरे यांनी त्या आदिवासी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली। त्यानंतर 8 ऑक्टोबर 2017 ला डॉक्टर संतोष माने यांना समिती प्रमुख नेमून 7 लोकांची चौकशी समिती गठीत करण्यात आली। त्या चौकशी समितीमध्ये डॉक्टर डोंगरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे व इतर अनेक गंभीर आरोप सिद्ध झाले। सर्व आरोप चौकशी समितीच्या अहवालामध्ये नमूद असल्याचे उपोषणकर्ते सुनील सिसोदे यांनी सांगितले। या सर्व बाबींच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या। चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई न करता थातुरमातुर कारवाई करून पदाधिकारी व अधिकारी यांनी दोषींना सहकार्य केल्याचा आरोप सुनील सिसोदे यांनी केला। त्यामुळे यानंतरही प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुळ दस्तगिरी येथे असाच प्रकार चालू आहे व त्यानंतर तक्रारी सुद्धा दाखल झाल्या। शिवाय 2018 मध्ये ऑगस्ट महिन्यात वरुड बागाजी येथील एका प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेस सुद्धा शिवीगाळ केल्याचे सिसोदे यांनी सांगितले। 28/9/2019 ला नायगाव येथील सौभाग्यवती आत्रा प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुळ डिलिव्हरीसाठी गेली। तिला डिलिव्हरीच्या काळ येते वेळी डॉक्टर यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यानंतर 2 दिवसांनी तिने तिच्या सासूला आणि सासूने सासऱ्याला सांगितले आणि सासरा ज्यावेळेस डॉक्टरला मारण्यासाठी पेशीत चालला होते त्यावेळेस आम्ही माननीय आमदार साहेबाला फोन करून सांगितलं असा प्रकार घडला। आमदार साहेबाकडे मग तक्रार केल्यानंतर आमदार साहेबांनी मीटिंग घेऊन चौकशी समिती स्थापन केली। त्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार कारवाई न करता जे कारवाई केली ती दिशाभूल करणारी केली। सदर वैद्यकीय अधिकाऱ्यावर 2 वर्षापासून कोणतीही कारवाई न झाल्यानंतरही आमदार वीरेंद्र जगताप यांनी आरोग्य मंत्री यांच्याकडे तक्रार केली नाही किंवा विधानसभेतही प्रश्न उचलला नसल्यामुळे आमरण उपोषणाला बसलो आहे, असे धामणगाव रेल्वे पंचायत समितीचे काँग्रेसचे माजी सभापती सुनील सिसोदे यांनी सांगितले। आणि 2 वर्षापासून ते प्रकरण बंदोबस्त ठेवलं। आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता, आरोग्य मंत्र्याकडे हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे। ते न करता यांनी इथं WHO वर अध्यक्षावर हातूरमातूर कारवाई करण्यासाठी त्यांनी पत्र वगैरे व्यवहार केला। त्यांनी माझं असं म्हणणं होतं का आमदार हा विधानसभेचा असल्यामुळे त्यांनी आरोग्य मंत्र्याकडे हा प्रश्न उपस्थित करून आदिवासी महिलेवर झालेली शिवीगाळ आणि एकच प्रकरण नाही घडलं, दुसरं 4 महिन्यांवर बघाजीच्या महिलेचं बाबतीतही घडलं। त्या बाबतीत त्यांनी फक्त थातुरमातूर चौकशा करायला लावल्या आणि चौकशी अहवालानुसार कारवाई न करता चुकीचे कारवाईचे प्रस्ताव नाही। म्हणजे दारू नशा पिऊन डॉक्टर नसताना नशेत डॉक्टरची शिवीगाळ केली अशा प्रकारचे प्रस्ताव पाठवलेले आणि त्याला सर्वोच्च जबाबदार आमदार आणि आम्ही चौकशी समितीची मागणी केली होती, यांनीच चौकशी समिती स्थापन केली। आमचं असं म्हणणं असा प्रकार घडला, चौकशी करा, एखादा अधिकारी म्हणून ताबडतोब कारवाई करा। आज या गोष्टीला 2 वर्ष झाली। असा सारा प्रकार घडल्यामुळे नाईलाज तर आम्हाला उपोषणाला त्यांच्या घरासमोर बसायला लागला आणि मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून आमदाराच्या नाईलाज त्यांच्या घरासमोर उपोषण बसावं। आपल्याच नेत्याविरोधात कार्यकर्त्यांना उपोषणाला बसल्यामुळे अनेकांनी उपोषणास्थळी गर्दी केली होती। चांदूर रेल्वेवरून व्हीसीएन न्यूज करिता शहजाद खान यांचा हा वृत्तांत।